पण करणार आहे भेंडीची कढी. भेंडीच्या कढीसाठी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, टमाटो, कोथिंबीर, मिरची, जिरं याचं सगळ्याचं वाटप करण्यासाठी पहिलं खोबरं टाकणार आपण. टमाटो, अद्रक, लसूण, मिरची, जिरं, कोथिंबीर याचं आता आपण वाटप करून घ्यायचं. आपला वाटप रेडी झाला आहे. प्रकारे कापायचे आहे. असं किडी बिडी बघायची, जरा अशी पीस करायची. अशी याच्या भेंडी टाकून फ्राय करायची. थोडी तिखटपणा निघून जाते थोडी फ्राय केल्यामुळे. जराशी तेलामध्ये आता काढायची. याच्यामध्ये वाटण टाकून फोडणी द्यायची. राई, जिरं, हिंग, कढीपत्ता, कांदा वाटून घेते. त्याचं टाकायचं आहे. तेल सुटेपर्यंतच फिरवायचं, म्हणजे ते कच्चा वास निघून जातो. आता स्लो जरा ठेवूया, म्हणजे कच्चं पण निघून जाईल आणि तेल सुटेल. आता तेल पण सुटलं आहे, कच्चे पण निघून गेलं आहे. आता पाणी टाकते. कोकम टाकते. कढ आल्याच्या नंतर मग भेंडी टाकायची. मीठ चवीनुसार, हळद, कढ आल्यावरती भेंडी टाकायची. मग ते बघा कढ आला आहे भेंडीच्या साराला. कढीला आता भेंडी टाकायची आहे. 5 ते 10 मिनटं स्लो ठेवायचं. हे बघा, पाच ते 10 मिनटं स्लो ठेवायचं. झालं टाकून. स्लोवरती असं झाकण ठेवायचं. थोडंसं उघडं ठेवायचं. तर पूर्ण ठेवतं सांडून जाईल. थोडंसं उघडं ठेवायचं. बघा भेंड्याची कढी रेडी आहे. हे बघा कसं कलर पण मस्त आला आहे, सुगंध पण छान आला आहे. कोथिंबीर टाकत आहे आता.